नमस्कार. श्रद्धा सबुरीमध्ये आपलं स्वागत आहे. एका जंगलात एक साधू झोपडीत राहत होते. एक शिकारी जंगलात शिकारीसाठी जायचा तेव्हा तो साधूला बघून नमस्कार करायचा. एके दिवशी तो साधू महाराजांना विचारतो की बाबा, मी रोज हरणाची शिकार करायला जंगलात येतो, पण तुम्ही कोणाची शिकार करायला आला आहात? यावर साधू म्हणतात, श्रीकृष्णाची, आणि जोरजोरात रडू लागतात. तेव्हा शिकारी म्हणतो, बाबा रडू नका, मला सांगा की तो कसा दिसतो, म्हणजे मी त्याला पकडून आणून तुमच्या पुढे ठेवीन. हे ऐकून साधू श्रीकृष्णाचं सुंदर वर्णन करतात की तो दिसायला सावळा आहे, त्याच्या डोक्यावर मोरपीस आहे, तो बासरी वाजवतो वगैरे. शिकारी महाराजांना वचन देतो की बाबा, मी तुमची शिकार जोपर्यंत पकडून आणणार नाही तोपर्यंत पाणी पिणार नाही, तुम्ही काहीच काळजी करू नका. मग तो तिथून जातो आणि एका ठिकाणी जाळी टाकून शिकार फसण्याची वाट पाहत बसतो. एक दिवस होतो पण शिकार मिळत नाही. दुसरा दिवस उजाडतो. शिकारीला वाटतं आज नक्की शिकार जाळ्यात अडकेल, पण आजचा दिवसही संपतो, शिकार काही मिळत नाही. शिकारी अन्न पाण्या वाचून तसाच बसलेला असतो. तिसरा दिवस उजाडतो. शिकारीला वाटतं आज नक्की शिकार मिळेल, पण आजचा दिवसही जातो. शिकारी खिन्न होतो, तहान आणि भुकेनं व्याकुळ होतो, पण साधूला दिलेल्या वचनाची आठवण त्याला येते. मग तो श्रीकृष्णाची वाट पाहू लागतो. भगवंत हे सर्व पाहत असतात. त्यांना शिकारीची दया येते आणि बासरी वाजवत ते स्वतः शिकारीच्या जाळ्यात अडकतात. शिकारी बघतो तर काय, बासरीवाला मोरपंख लावलेला श्रीकृष्णाची सावळी मूर्ती जाळ्यात अडकली आहे. तो एकटक त्या मोहकृपाकडे पाहतच बसतो आणि मग अचानक भानावर येऊन म्हणतो, अच्छा बच्चू, 3 दिवस मला उपाशी ठेवलं आणि आज सापडलास काय? साधू बाबा तुझी खूप वाट पाहत आहेत. चला. साधू महाराजांची शिकार मिळाली म्हणून आनंदाने नाचू लागतो. हे सर्व भगवंत स्मितहास्य करून त्याचा भोळा भाव बघत असतात. शिकारी नेहमीप्रमाणे जाळं खांद्यावर घेऊन बाबांकडे येतो आणि म्हणतो, बाबा तुमची शिकार आणली आहे. साधू बाबा बघतात तर काय, मधुसूदन जाळ्यात अडकले आहेत आणि त्या शिकारीच्या खांद्यावर स्मितहास्य करत बसले आहेत. साधू शिकारीच्या पायावर डोकं ठेवतात आणि भगवंतांना म्हणतात, हे प्रभू, मी लहानपणापासून आत्तापर्यंत तुम्हाला प्राप्त करण्यासाठी जप तप केले, घरदार सोडलं, संसाराचा त्याग केला, तुझी भक्ती केली, सेवा केली, पण मला तुम्ही दर्शन दिलं नाही आणि या शिकाऱ्याला मात्र फक्त 3 दिवसात तुम्ही सापडलात. असं का देवा? यावर भगवंत म्हणाले, अरे याचं तुझ्यावरचं अतूट प्रेम आणि तुला दिलेल्या वचनाला जागून त्यानं अन्नपाणी घेतलं नाही हे पाहून मी भावुक झालो आणि मला त्याला भेटायची इच्छा झाली. साधू संतांच्या सान्निध्यात राहिल्यावर भगवंत भेटतात हे खरंच आहे. शिकारीला श्रीकृष्ण कोण हे माहीत नव्हतं, पण तो रोज साधूबाबांना नमस्कार करायचा. साधूंबद्दलचं प्रेम आदर यामुळेच त्याला 3 दिवसात देवाचं दर्शन झालं.